हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 2 गुरु शिष्य संवाद याचा भाग 4 ऐकूया. साधनेसंबंधी बोलत असताना एकदा स्वामी मला म्हणाले, रोज सकाळी 1.5 तास ध्यानाची बैठक नियमितपणे जराही खंड पडू न देता व्हायला हवी. शिवाय दुपारी तास अर्धा तास, संध्याकाळी तास अर्धा तास असं शक्य झालं तर ध्यान करावं. त्यामुळे अखंड अनुसंधान राहायला मदत होते. तुम्हाला यापुढच्या आयुष्यात हेच करायचं असल्यामुळे दिवसाकाठी एवढा वेळ राखून ठेवावा. सकाळी अर्धा तास शांतपणे मनापासून पूजा करावी आणि पूजा झाल्यावर तुम्ही जी 4 आचमनं घेता ती तशीच घेत राहा. स्वामींच्या शेवटच्या वाक्याचं मला आश्चर्य वाटलं. मी कधीच त्यांना मी घेत असलेल्या आचमनाबद्दल बोलले नव्हते. मग त्यांना कसं कळलं? सद्गुरूंना सर्व कळतं हे खरं असलं तरी इतका बारकावा त्यांना कसा माहिती झाला आणि तोही त्यांनी इतक्या सहजतेनं आणि सूचकतेनं सुचवला की मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. मला सर्व कळतं असं स्पष्ट शब्दात न म्हणता त्यांनी सुचवलं होतं की सद्गुरूंना न कळत शिष्याला काही करता येत नाही. शिष्याच्या मनातील खोल विचार शिष्याला एक वेळ कळणार नाहीत, पण ते सद्गुरूंना कळतात हे स्वामींनी हळूच दर्शवलं. संध्याकाळी दुकानात साधक मंडळी जमली होती. स्वामी काही विचार सांगत होते. प्रश्नोत्तरं चालू होती. मी नेहमीप्रमाणे सारं टिपून घेत होते. स्वामी मध्येच एकदम थांबले आणि त्यांनी प्रसादाचा डबा घेऊन माझ्या पुढे प्रसाद धरला. मला काहीच कळेना, मलाच प्रसाद का देतात? संतांची रीत अशी की ज्याला प्रसाद दिला त्यानं तिथून निघायचं. त्याप्रमाणे मी स्वामींना नमस्कार करून प्रसाद घेतला आणि जरा विचार करतच माझ्या तुळशी बागेतील दवाखान्यात पोहोचले. तिथं पाहते तो 2-3 पेशंट परगावहून आलेले बरोबर आजारी मूल घेऊन माझी वाट पाहत दारात बसले होते. मला प्रसाद लवकर का दिला गेला याचा उलगडा त्याच क्षणी झाला. मी माझ्या कामाला लागले. या जगाच्या पाठीवर निरनिराळ्या ठिकाणी राहून अनेक शिष्य भक्त मंडळी सद्गुरूंचं स्मरण करत असतात, त्यांची प्रार्थना करत असतात. संकटसमयी मदतीच्या अपेक्षेनं त्यांना हाका मारतात, त्यांचा धावा करतात. ते सद्गुरूंना बसल्या ठिकाणी कळतं का? मी एकदा स्वामींना प्रश्न केला. स्वामी म्हणाले, सद्गुरूंचं तसं सर्वत्र लक्ष असतंच, पण कुणी विशेष आर्ततेनं हाक मारली तर ती संवेदना जास्त जाणवते आणि तिकडे लक्ष ठेवलं तर निश्चितच जाणवतं. अशा वेळी त्याच्या हाकेला सद्गुरू धावतात. म्हणजे काहीतरी अशी विशेष घटना घडते आणि तो शिष्य भक्त त्या संकटातून वाचतो. या सद्गुरू वचनाचा अनुभव देणाऱ्या घटनांपैकी एक घटना इथं सांगावीशी वाटते. तुळशीबागेच्या माडीवर शनिपार मंडईच्या रस्त्यावर माझा दवाखाना होता. तिथं मला मदतनीस म्हणून एक तरुण भगिनी काम करत होती. तिच्या सासरची मंडळी तिचा फार छळ करत. ती बिचारी अत्यंत सालस, कष्टाळू, हाडापेरानं मजबूत पण परिस्थितीनं गांजलेली होती. तिला परमार्थाची जाण चांगली होती. तिला स्वामींचा अनुग्रह मिळाला होता. त्या जागेत माझी प्रवचनं चालत त्याची टिपणं ती घेत असे. नेमानं तिथं ध्यानाला बसत असे. एक दिवस अंगात बराच ताप असताना घरची कटकट चुकवण्यासाठी ती दवाखान्यात येऊन बसली होती. काही वेळानं तिचा नवरा नोकरीधंदा नसल्यानं बेकार अर्धवट डोक्याचा दवाखान्यात येऊन तिला घरी चल म्हणून ओढू लागला. ती यायला तयार नाही असं पाहून तिला मारायला पायातील चप्पल त्यानं उगारली. तो कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संध्याकाळची वेळ, रस्त्यावर खूप गर्दी. तशा गर्दीत तो तिला जिन्यावरून रस्त्यावरून दरादरा ओढत निघाला. लोक पाहत होते, पण नवरा बायकोच्या भांडणात कोण पडणार? मला काय करावं ते कळेना.
शेवटी मी खिडकीत उभी राहून अत्यंत काकुळतीनं परमेश्वराला, सद्गुरूंना प्रार्थना केली की तुम्हीच आता या मुलीला वाचवा आणि काय घडलं कुणास ठाऊक. तिथून 50 पावलावर पोलीस चौकी होती. त्या मुलीचा नवरा आपणहूनच त्या चौकीत शिरला आणि बायको विरुद्ध पोलिसांना तक्रार सांगू लागला. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या मुलीनं माझं नाव सांगून मी त्यांच्याकडे नोकरी करते, आपण जाऊन चौकशी करा असं स्पष्ट सांगितलं. त्याबरोबर पोलिसांनी तिच्या नवऱ्यालाच दम भरला आणि बजावलं, यापुढे या मुलीच्या अंगाला हात लावलास तर याद राख. मग मात्र त्या मुलीची सुटका झाली. कुणाच्या तरी मनी मानसी देव उभा राहिला एवढं खरं. अशा वेळी स्वामींचे शब्द आठवतात की परमेश्वराचा धावा केला म्हणजे परमेश्वर काही शंखचक्र गदापद्म घेऊन पुढे उभा राहतो असं नाही. तो कोणत्याही रूपात तुमच्या सहाय्याला धावून येतो. त्याच्या येण्याला वेळ काळ काही नाही. कधीही कुठेही कोणत्याही रूपात तो येतो आणि आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.